चला सुरुवात करूया आपण. 2 ओव्हरचा मॅच आहे. 2 फलंदाज मैदानामध्ये आल्यात, सचिन आणि आदित्य. क्या बात आहे. इथे एक धाव नक्कीच मिळते. एका धावेने धाव फलकाला सुरुवात झाल्या. एक सुंदर मॅच या ठिकाणी आपल्याला अगोदर बघायला मिळाली. हा सुद्धा एक चांगला मॅच बघायला मिळणार आहे. तर यानंतर विनंती असेल, आई सोनसडी तांबरमाळ संघाचा प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेला आहे. आई गावदेवी पाटीलपाडा चिंचोटी या संघाच्या खेळाडूला विनंती असेल आम्हाला रिपोर्ट करायचा आहे. ही 2 षटकं समाप्त झाली की लगेच आपण टॉस करणार आहोत. प्रकाश बॉलिंग मार्कवर. क्या बात आहे. जेवढा चांगला चेंडू तेवढा चांगला खेळलाय सुद्धा. सरळ खेळला होता आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय प्रकाश सोमडाच्या हातातला चेंडू सटकला होता. आणि आपण जर पाहिलं तर 2 धावा एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेवरती थोडासा नक्कीच हा गोंधळ उडाला होता. मात्र एका धावेवरती समाधान. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय सचिन यांच्या माध्यमातून. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफिल्ड, जे की अगोदरच्या मॅच मध्ये बघायला मिळालं नव्हतं ते आता बघायला मिळालंय चिंचोटी संघाच्या माध्यमातून. कोहली संघाच्या माध्यमातून. कोहली आणि चिंचोटी थोडंसं कन्फ्युजन आहे, कारण की एकाच परिसरातील 2 संघ. मात्र कोहली हा स्टॉप वरती आपण जर पाहिलं ऑन साइडला शतरक्षक चेंडूच्या खाली. अजून एक चूक झाली आणि चेंडू धावतोय सीमारेषेच्या बाजूनं. मात्र बघा किती खराब शतरक्षण. प्रकाश चुंबडा आणि त्याच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती. आता मात्र त्यांच्या माध्यमातून चुका होताना तुम्ही अवसर निर्माण करता, मात्र ज्या संधी निर्माण केल्या जातात त्याचं सोनं करता आलं पाहिजे. गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी करतात, शतरक्षणामध्ये थोडासा नक्कीच कमतरता ही बघायला मिळते. धाव संख्या झाली ते म्हणजे 6. 5 चेंडू. सुंदर गोलंदाजी. ऑन साइडला शतरक्षक आहे तिकडे, मात्र शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि फलंदाज सचिन कवले बाद झालाय. थँक्यू डिजिन. चला वेळ नाही आपल्याकडे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, 1 षटक समाप्त झालंय. दुसरं षटक आपण जर पाहिलं तर नक्कीच सुरुवात होते. उत्तम जनाटे बॉलिंग मार्क वरती. बॉलर आहे उत्तम आणि फलंदाज बॅट्समन आहे, तो बॅटर आहे तो म्हणजे राकेश. कल्पेश सापटे. वेलकम कल्पेश. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर चिंचोटी हा संघ जो आहे, आई गावदेवी पाटीलपाडा चिंचोटी हा संघ आपल्याला नक्कीच या ठिकाणी बघायला मिळतोय. तो म्हणजेच यानंतरच्या मॅच मध्ये बघायला मिळेल. आणि आई सोनसरी तांबडमाळ हा संघ सुद्धा बघायला मिळेल. उत्तम बॉलिंग मार्क होती. आदित्य बरप यांच्या माध्यमातून खेळलेला फटका. गंगाराम दादा त्या ठिकाणी आहेत. बऱ्याच दिवसानंतर त्यांना बघायला मिळत आहे. गंगाराम दादांच्या फुटबॉलच्या शतरक्षणाला मात्र रवी यांच्या माध्यमातून तिकडे थोडासा कमी रिस्पॉन्स मिळालाय. 3 धावा पूर्ण झाल्या. 3 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 9. 2 षटकांचा मॅच आहे, त्यामुळे आपण जर पाहिलं तर एक 25 धावा जर झाल्या तर एक चांगली मजा येईल मॅच बघण्यासाठी. 25 ते 30 धावांपर्यंत लक्ष गाठावं लागेल, कारण की गोलंदाजी चांगली आहे. आपण जर पाहिलं गावदेवी कामन संघाची. राकेश खेळण्यासाठी सज्ज झाला. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओपेस डिलिव्हरचा पुरेपूर वापर. चेंडू करते हवाई सफर षटकार.
थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका होता. 15 धावा धावफलकावरती लागल्यात आणि उत्तम याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला राकेश याचा. राकेश याच्याविषयी बोललो तर नक्कीच फलंदाजी सुद्धा चांगली करतो, गोलंदाजी सुद्धा चांगली करतो, शतरक्षण सुद्धा त्यांच्याकडे चांगला आहे आणि क्रिकेटचा सेन्स एक चांगला आहे या खेळाडूकडे. आपण जर पाहिलं राकेश गोवारी अगोदर थोडासा आउट ऑफ फॉर्म होता, या वर्षामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळतोय. सुरुवात चांगली केली होती, त्यानंतर एक बॅट पॅच मधनं ट्रॅव्हल करत होता. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव नक्कीच पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का पाहणं गरजेचं आहे. तिथे रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली, मात्र खराब थ्रो. या 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला. 27 माफ करा 17 धावा. सतरा धावा या धावफलकावरती लागल्यात. ऑफसाईडला चांगला पंच केला जातो चेंडूला. संजय त्या ठिकाणी संजय लोखंडे थोडस मिसफिल्ड झाली. 2 धाब्यानं धावफलक मात्र पुढे सरकते जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 19. धावा धावफलकावरती लागल्यात. चेंडू टाकून झालं आतापर्यंत ते म्हणजेच 4. उत्तम जनाटे, क्या बात आहे, सुरेख फटका आहे, चौकार. तिथे काही आमचे व्हॉलेंटियर्स कमी आहेत, त्या ठिकाणी जागा घ्यायची अशी विनंती असेल. धावसंख्या वाढू लागलेली आहे. आपण पाहिलं तर धावसंख्या झाली ती 23 धावा. मी म्हटलं होतं की 25 ते 30 धावा नक्कीच बनवावी लागतील. एक चांगली टफ मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल आणि गोलंदाजांना नक्कीच एक आधार मिळेल गावदे कामत संघाच्या. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑन साइडला समोर दिला होता चेंडू, त्या चेंडूला या ठिकाणी भिरकावून दिलाय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार, क्या बात आहे. थँक्यू डीजे. चला कल्पेश कोठावले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूनं कल्पेश सापटे, दुसऱ्या बाजूनं मयूर, म्हणजेच चिंचोटी विरुद्ध तांबडमाळ असा मॅच आपल्याला बघायला मिळेल. 3 ओव्हरचा मॅच असेल. हेड असं कव्हर झालाय आणि हेड आलेला आहे. कल्पेश यांना मी विनंती करतोय आपण असं नसतं व्हावं. अजून एक कल्पेश आमच्याकडे आहे जो चिंचोटी संघाचा कर्णधार आहे. कल्पेश काय निवडाल? बॅटिंग. बॅटिंग या मैदानावरती जास्तीत जास्त चेस करणं पसंत करता, तुम्ही डिफेंड करणं का पसंत करताय? याच्या पुढे खूप मॅची खेळलोय आणि बॅटिंग करूनच खेळलोय आणि जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू आणि समोरच्या टीमला थांबवायचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. तांबडमाल संघ तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील. तर टॉस झालेला आहे, या ठिकाणी टॉस जिंकलाय तो म्हणजेच चिंचोटी या संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. कामत संघाला विनंती आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या कोहली संघाने.
चला मॅच सुरू होते. 30चं टार्गेट आहे. 15चं एव्हरेज आहे. 2 षटकांमध्ये 15-15च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. ऑन साइडला मोठा फटका, हा आलाय षटकार. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित झालेत कांचन माळी, वेलकम. चेतन पलटॉस डिलिव्हरी, या ठिकाणी साशंकता आहे, साशंकताचा आहे. नक्कीच पंच त्या ठिकाणी 9 चेंडू सांगतायत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नक्कीच एक चांगला रिव्ह्यू घेतलाय. झेल टिपला होता मात्र थोडीशी साशंकता होती आणि स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलं होतं की या ठिकाणी हा चेंडू नो आहे. नो बॉल. कमरेच्या वरती, भरपूर कमरेच्या वरती हा चेंडू आहे. आपण जर पाहिला तर एक साशंकता जावजी होती, पंचांनी निर्णय दिला होता आणि तोच निर्णय कायम असेल. आणि आता लक्षात ठेवायचं, एक रिव्ह्यू जो मिळाला होता कामन संघाला तो त्यांनी गमावलाय, कारण की त्यांचा रिव्ह्यू हा खारिज झालेला आहे. जर चला फ्री हिट या ठिकाणी अतुल राव सरांच्या माध्यमातून डिक्लेअर केला गेला की हा फ्री हिट असेल. प्रत्येक नोला आपण मला वाटते हा फ्री हिट दिला जातो. धावसंख्या आहे ती 8. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय शतरक्षक चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 1 धाव फक्त मिळेल. धावसंख्या होती ती 9. चेंडू चांगला होता मात्र थोडासा कमरेच्या वरती नक्कीच हाताळला गेला. त्यामुळे आपण जर पाहिलं की नक्कीच प्रकाश तुंबडा हा वाचला गेला. कमरेच्या खाली चेंडू तुम्हाला ठेवावा लागतो. एक बिमर या ठिकाणी हाताळला गेलाय चेतनाच्या माध्यमातून. लॉंग ऑफला शतरक्षक आहे तिकडे, मात्र 1 बाउन्सला चेंडू सरळ जाईल सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धाव संख्या झाले 13. याचा अर्थ अजून सुद्धा किती धावांची गरज असेल? 17 धावांची गरज अजून सुद्धा असेल. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. एक चांगला मॅच होता, एक चांगली धावसंख्या होती. मात्र पहिल्या षटकामध्ये नो जो पडला त्यानंतर थोडासा आपण पाहतोय की शोल्डर डाऊन झालेले दिसतात. मात्र तसं करून जमणार नाही कामन संघाला, कारण की जी गोलंदाजी ते गोलंदाजीवरती लक्ष केंद्रित करावं लागेल आणि प्रकाश याला जास्तीत जास्त डॉट डिलिव्हरी खेळवावे लागतील, ज्या तो खेळत नाहीये सध्या. ऑनसाइडच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केला जातोय. आडव्या पट्ट्याने चेंडूला केला होता. राकेश या ठिकाणी चेंडूला उचलतोय, फेकतोय. चांगला थ्रो, बघा सुरेख थ्रो आहे. तुमच्या अंगावरती मास किती आहे त्यापेक्षा तुमच्या अंगामध्ये कला किती आहे हे फार महत्वाचं आहे. आपण जर पाहिलं तर हार्दिक पांड्या एक मूर्तिमंत उदाहरण. जसं म्हटलं जातं की जो षटकार मारतो ते नक्कीच त्याच्या अंगाकडे पाहून समजत नसतं, मात्र
राकेश ओ इथे मात्र चेंडू खाली शतरक्षक आला आणि झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. थँक्यू. जरा वेळ जरा कमी खर्च करा, विनंती असेल वेळ कमी खर्च करा. आजच्या दिवसामध्ये फारच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या ती 14. लेफ्ट मोर द विकेट संजय. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पंचांनी अजून एक नो चेंडू घोषित केलाय आणि आता मात्र 2 नो झालेले आहेत. गोलंदाज हा इथून डिस्क्वालिफाय केला जातोय असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. थँक्यू विजय. चला जरा त्वरित हालचाल करा. कुठला गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवरती शेवटचा चेंडू टाकण्यासाठी, फ्री क्लिअर करण्यासाठी थोडं जरा घाई करा, विनंती असेल. तन्मय गोवर याला या एका चेंडूसाठी बोलवलं गेलंय. फ्री क्लिअर करावं लागेल. लक्षात घ्या शतरक्षण जे आहे ते शतरक्षण टेस्ट ठेवावं लागेल. तुम्ही चेंज करू शकत नाही यामध्ये. फ्री हिट क्लिअर करावा लागेल. धावसंख्या 19. संजय चांगली फलंदाजी करतोय आल्या. हो 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 फ्री हिट आहे त्यामुळे या अपीलला नक्कीच महत्व कमी आहे. हो 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 काय घडलंय. षटक समाप्त झालं. किती धावा झाल्यात तर धावसंख्या झालेली आहे ती 21. फक्त आणि फक्त 9 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 6 चेंडू 9 धावा डिफेंड करावे लागतील जर जिंकायचा असला सामना. कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर समोरचा संघ जर पाहिला तर कामन या संघाची धावसंख्या पहिल्या षटकासंतर 1/6 अशी होती. आता 1/21 या धावसंख्येवरती खेळतोय. तो म्हणजेच गावदेव कोहली संघ मैदान मारण्याच्या तयारीत आहे असं सांगायला काहीच हरकत नाहीये. जवळजवळ 23 धावा आल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये कोहली संघाच्या माध्यमातून. आदरणीय सन्मान्य ललितजी भोर यांचं खूप खूप स्वागत आहे. दरम्यान राकेश ऑफसाईडच्या दिशेनं नक्कीच चांगला चेंडू. शतरक्षक त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण झालंय आणि इथे मात्र चेंडू हातात ठेवल्यामुळे आपण जर पाहिलं तर नक्कीच 2 धावा मिळाल्या जातात. या 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजे 23 या धावसंख्येवरती. याचा अर्थ अजून सुद्धा जर पाहिलं 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावा. चेंडू जर हातात ठेवला नसता तर कदाचित या ठिकाणी अगोदर संधी निर्माण झाली असती. मात्र प्रकाश तुंबडा हा चाणाक्ष खेळाडू आहे. तो नक्कीच इथे ओझं कमी करण्याचा प्रयत्न करेल.
कारण की क्रिकेटमध्ये त्याला माहिती आहे की कुठली धावसंख्या ही मोठी नाहीये आणि कुठली धावसंख्या ही छोटी नाहीये. लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद प्रकाश. चला फलंदाज, नवीन फलंदाज चला लवकर चला, कारण की आज विनंती असेल, वेळ नाही त्यामुळे वारंवार तुम्हाला मी विनंती करतोय क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. बघा ज्या पद्धतीने हा दिवस पुढे पुढे जात जाईल तसं तसं आयोजकांचा प्रेशर वाढेल, कारण आदरणीय मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान, त्यानंतर आपण पाहतोय की इतर काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, इतर काही तयारी, परत तुमच्या मॅचेस ज्या पूर्ण करायच्या असतात. सुपर 4च्या सुद्धा मॅचेस आज, म्हणजे 2 सेमीफायनल आणि 1 फायनल अशा 3 सामने एक्स्ट्रा असतील. चेंडू पुरवायचा आहे. दरम्यान दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू टाकून झाल्यात. धावसंख्या झाली 23. याचा अर्थ 4 चेंडून 7 धावांची गरज. राकेश गुवारी. आहा, हा चेंडू सचिन याच्याकडनं झालेली मिसफिल्ड, राकेश याच्या माध्यमातून झालेली चूक वाईटची. अशा 5 धावा मिळतील. बघा जसं म्हटलं जातं की लोखंडाला त्याचा स्वतःचा जो गंज असतो तो कमजोर करत असतो, तशाच पद्धतीने गोलंदाजाने दिलेल्या या 5 धावा ज्या आहेत त्या 5 धावा त्याच्या संघाच्या गोलंदाजीला क्षेत्ररक्षणाला कमजोर करताना दिसत आहेत. वेळेवरती झालेली चुकीला माफी नाहीये. 2 धावांची अजून सुद्धा गरज असेल. आता मात्र आपण पाहतोय हा चेंडू एक निर्धाव चेंडू आपण पाहिला. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. सामना अजून संपलेला नाहीये. हाच क्रिकेट आहे. एका वेळेस असं वाटतंय की चिंचोडी कोहली संघ, एका बाजूने कामन संघ ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. चेंडूला उचलेला आणि फेकेल तोपर्यंत आपण जर पाहिलं तर 1 धाव मात्र इथे पूर्ण झाली. स्कोर इज लेबल असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. 2 चेंडू 1 धावेची गरज. विकेट किंवा डॉट हे 2 पर्याय आहेत. ह्या 2 लाईफ लाईन आहेत. राकेश गुवारी बॉलिंग मार्क वरती आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे. संजय आहे, संजय चाणाक्ष फलंदाज आहे. दरम्यान पाहणं गरजेचं आहे. हलक्या हाताने चेंडूला पाहणं गरजेचं आहे. ओ, इथे मात्र जर पाहिलं तर राकेश गुवारी याचा नेम चुकला आणि संघ सुद्धा या ठिकाणी कामन संघ पराभूत झालाय. मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. चला सेकंड करायचं आहे. समोरच्या संघाला हात मिळवायचा आणि नंतरच मैदान सोडायचं आहे. कोहली संघाला सुद्धा विनंती करतोय तर फिल्डिंग करण्यासाठी ज्या संघाला आमंत्रित केलंय तो तांबडमालचा संघ आहे. तांबडमाल संघ मैदानामध्ये उतरा लगेच.